आणि आता एक नजर टाकणार आहोत 9 मोठ्या बातम्यांवर न्यूज टॉप 9 मधून। आम्ही लोकसभेत 40हून अधिक जागा जिंकणारच, देशात फक्त मोदींचीच हवा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा। मोदीजींची हवा आहे, जनतेने ठरवून टाकलेलं आहे मोदीजींनाच वोट द्यायचे। त्यामुळे लोकसभेमध्ये आम्ही 40च्या पार जाणार म्हणजे जाणारच। तर एकमेकांवरच्या टीकेला फुल स्टॉप द्या। छगन भुजबळांवरील टीकेवरनं गिरीश महाजनांचं जरांगेंना आवाहन, दोघांमधील टीकांची झोड थांबली पाहिजे, महाजनांचं वक्तव्य। वाद न राहता हा समाजामध्ये व्हायला लागलेला आहे, म्हणजे समाजामध्ये दुफळी व्हायला लागलेली आहे। ते एकमेकांकडे बघण्याची त्याची दृष्टिकोन आपण छोटे छोटे गावामध्ये विभागलेलो आहोत, खेड्यामध्ये आपण राहतो आणि तिथे जर आपण एकमेकांकडे अशा कुरुषित भावनेने बघायला लागलो तर मला वाटतं ते सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने सुद्धा हे योग्य नाहीये। उद्या पुण्यामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठकीत महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार। गोखले इन्स्टिट्यूटच्या सॉफ्टवेअरचा आढावा घेणार नवीन अध्यक्ष सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेत ही दुसरी बैठक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जपानच्या कोयासन युनिव्हर्सिटीकडनं मानद डॉक्टरेट पदवी, आज मुंबई विद्यापीठात डॉक्टरेट पदवीनं सन्मानित करणार। माजी मंत्री सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता। सध्या सुनील केदार त्यांच्यावरती नागपुरातल्या रुग्णालयात उपचार सुरू। अजित पवारांनी संधी दिल्यास मी शिरूर लोकसभा निवडणूक लढणार आणि जिंकणारच, विलास लांडे यांनी व्यक्त केली इच्छा। अजित पवारांनी कोल्हेंविरोधात उमेदवार देणार असं जाहीर करताच लांडेंची प्रतिक्रिया। 2009 सालापासून 2019ला मी इच्छुक होतो। 2019ला मी चांगल्या प्रकारे लोकांच्या पण गेलो। नंतरच्या काळामध्ये त्यांनी अमोल कोल्हेंना अचानक आणलं, मग ते आदरणीय अजितदादांचं मी नेतृत्व मानलं आणि मी थांबलो। अजित पवारने आज आव्हान केलेलं आहे अमोल कोल्हेंना, त्यानंतर तुम्ही इच्छुक आहात का? म्हणा 100% इच्छुक आहे। नाशिक पोलिसांकडनं बडगुजर यांची आज चौकशी होणार। दुपारी बडगुजर यांना पोलीस पुन्हा चौकशीला बोलवणार, तर आपल्या वकिलांसोबत चौकशीला बडगुजर हजर राहणार। अयोध्येच्या तात्पुरत्या मंदिरामध्ये दर्शन पूजा 20 जानेवारीपासून बंद, मात्र तात्पुरत्या मंदिरात पूजा सुरू राहणार। राम मंदिर सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू। पुण्याच्या भोरमध्ये दत्त जयंतीनिमित्त ढोल ताशांच्या गजरात दत्तमूर्तीची भव्य मिरवणूक, पारंपरिक वाद्याच्या तालावरती ठेका धरत नागरिकांचा मिरवणुकीत सहभाग।